उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून नेत्यांची गच्छंती थांबता थांबेना। त्यात आता संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद विकोपाला गेला। अंबादास दानवे पक्ष संपवत आहेत ते मला विचारत नसून ते मस्तीत आल्याचा धक्कादायक आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला। मी अंबादास दानवे यांची मातोश्रीवर तक्रार करणार असून त्यांच्यावर कारवाई करायला लावणार, असे चंद्रकांत खैरे म्हणाले। शिवसेनेत आता उभी फूट पडली असल्याचे दिसून येत आहे। शिवसेनेची पडझड झाल्यानंतर मराठवाड्यात उद्धव ठाकरेकडे अवघे 2 नेते उरले आहेत, मात्र यांच्यातून विस्तव काही जाता जात नाही, असे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे। खैरे यांनी अंबादास दानवेवर सडकून टीका करीत त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। त्यांनी पक्षाचे नुकसान केले असून पक्ष जिवंत असेल तर उद्धव ठाकरेंना दानवेवर कारवाई करावी लागेल, असे खैरे म्हणाले। दानवे मस्तीत आले आहेत, त्याचमुळे अनेक लोक पक्ष सोडून गेले। 2019 आणि 2024 मध्ये दानवे यांनी माझा लोकसभा निवडणुकीत विधानसभेत मला न विचारता तिकीट वाटले आणि पक्षाचे दानवे सातत्याने मला टाळतात, गटबाजी करतात, पक्ष असे खैरे म्हणाले। रविवारच्या मेळाव्याला मला आमंत्रण होते, मला साधा कोणी फोनही केला नसल्याची खंत खैरेंनी बोलून दाखवली। दानवे विरोधी पक्षनेता म्हणून ॲडजस्टमेंट करणारा नेता आहे, त्यामुळे ते श्रीमंत होत असल्याचा खैरे यांनी केला। या सर्वांवर अंबादास दानवे यांनी दिले नाही, ते शांत। खैरे पक्षाचे वरिष्ठ नेते नाही, माझ्यावर कारवाई करा असे ते म्हणत आहेत। निर्णय पक्षप्रमुख घेतील असेही दानवे म्हणाले। खैरे यांनी या दानवेवर पक्ष सोडणार अशीही चर्चा। पालकमंत्री शिरसाट यांनी थेट पक्षात आले तर स्वागत आहे भूमिका घेतली होती। भुमरे यांनी वेगळी भूमिका घेतली। खैरेसाठी दार बंद आहे, असे संदीपान भुमरे म्हणाले। जुनाच आहे। रविवारी खैरेंना शिवसेनेला न बोलावल्याने यात भर पडली। आगामी काळात यामुळे उद्धव ठाकरे गटाचे नुकसान मात्र होणार आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।